परिवहन आणि शारीरिक शिक्षण एवढं एवढं व्हायचं होतं पाहिलं काय 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 परिवहन आणि शारीरिक शिक्षण काय वरण परिवहन पेपरच्या काळात काय म्हणलं होतं गोलबल ग्लोबलला गोलबल म्हण तर काय स्वागत आहे तुमचं नावनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं भावना काय आता उठलोय आणि उशीर झाला उठायला. मला मोबाईल काय आलं, मोबाईलचा अलार्म आहे का तो बंद झाला असं किंवा काहीतरी झालं त्याशिवाय नाही. किंवा अलार्म वाजल्यावर मी जागा होत असतो, पण 6:30 वाजले. आता 6:30ला उठलो मी आणि आता जवळपास 7 वाजलेत आणि आवरायला एवढा वेळ नाही. जेवढं आवरण तेवढं पटापट आवरायचं आणि कॉलेजला थोडं उशिरा जायला करायचं. पण खाणं पिणं नाही थांबलं पाहिजे. मला एक जीव गडा दाखवतो. आज मी काय केलं आहे, हरभरे आहेत का हरभरे, याच्यामध्ये शेंगदाणे पण रात्री भिजू घातले होते, दोन्ही मिक्स. ते उकडून काढलेत मिठातल्या पाण्यात, लय भाजलं. इकडं भात टाकलं आहे, सगळं मिक्स करून राहिलं एवढं. काही सुमितची नवीन टेक्निक अभ्यास करण्याची. मला थोडंसं घेऊ, मला थोडंसं घेऊ. हा A few moments later. कॉलेजवरून आलोय आणि आता जेवण करून निवांत. पुढचे कार्य मी आता सांगणारच नाही बघ. सांगितलं का ते मी कॅन्सल करतो, मग तुम्हाला ते पोपटून बसतो. त्याच्यामुळं ए थांब ना, आता सांगणारच नाही पुढं काय करायचं मला. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. चहा करायचा करू, चहा करायचा का रसना करायचा? रसना करू. चहा करायचा का रसना करायचा का? अरे ते उघडून नको, नळाला पाणी येतं ना. गार पाणी का बघतोय मी? गार पाणी ये ना आता, जारवाले येते. हे गार नाही का? गार चहा कुठं पित असते अशा टायमाला? तो घडीत काही निघत आहे, घडीत म्हणतो चहा प्यायचा का रसना द्यायचा. काय करायचं? असं तर पोरग आहे, रसना प्यायचा का? काही करू मग काय. तुला नाही प्यायचा? रसना केला होताच ना, पिन चहा नको आता. चहा मी 2-3 वेळेस पिली, तुम्हाला पण नको? पप्पाला पण केला होता मी. सकाळी पेले परत पप्पाला केला पेली. आता ते कसं तरी व्हायला लागलं. चहा नको आता, रसनच करा. आणि लय भांडे नका पाडू, कळलं ना? बोललेलं समजतं का? हा याच्यात करतो फ्रीजरमध्ये ठेवा 10 मिनिटं. पातीला घ्यावा. ते तांदूळ कोणी केला होता तांब्यात? मग पातेल्यात काय करतो? एवढं थोडंच करायचं, थोडंसंच करायचं. पातेलं कुठं आहे मग? माझ्या डोळ्याने पाहिजे तर ते छोटं पातेलं आहे मग एवढं मोठं मिलभर करायचं काय? हा ते हालायच्या टायमाला मग हा तिकडे पातेले पडले. रसना करायचा. याच्यात करू. माझ्या सगळ्यात आवडीची भाजी, लहानपणी किती आवडायची रे भाजी मला. हे मम्मी बारीक बटाट्याची वेगळीच भाजी करायची. बटाट्याचीच आहे पण वेगळी भाजी करायची एकदम. ते भारी लागायची. शाळेतला घेऊन जायचं मी भाजी. स्वाद आता आहे. मम्मी काय म्हणली? रसना एकदम काहीच फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. काय मम्मीला पांढरा मोबाईल हा 2 मिनिट दे ना फक्त, लिरिक्स बघूस तू. मम्मी रसना प्यायचा का? प्यायचा का? केस लागला. बर्फ झाला डायरेक्ट. नाही बर्फ झाला चुकून. चुकून कस काय बरं होईल? काय करायचं आता? त्याचं सगळं टाकायचं, तुकडे करायचे का आधी? हा बर्फ तुकडे करा. काहीतरी आण. आईस्क्रीम होऊ शकते राव गाण्याची. काय हिची आईस्क्रीम पण होऊ शकते. मला करायचंय. लाईट धर, लाईट करून बघायचं. हा राव तुकडे राहिले बर्फ. कंधों में इसके
पप्पा पेत नाही. म्हणजे आंबट पाणी लाईट कुठून आहे बघितलं का? हा? लाईट येऊन आली हा? आता वगैरे बघ. अजून किती डोकं लावीत जायचं नसलं तरी लावायचं. घ्यायचं तर आम्ही मोबाईल बघतो टी व्ही. घाईज गणेश ना गणेश सकाळ नाही दुपार धरून मोबाईल टी व्ही बघतोय आणि काय बघतो त्याच्यात काही संशय नाही. श्रीमानची स्ट्रीम बघतोय त्याला महाविरोध नाही आहे पण सकाळ धरून टी व्ही बघतोय आणि आता जवळपास तिने 4-5 तासाची स्ट्रीम होती ती कंप्लीट करीत आणली. 6 तासाची होती. विचार करा. आणि त्याला काही म्हणजे भानच नाही. जेवण केलं का लगेच बसला का डायरेक्ट आता अजून बघत आहे. आता वाजले जवळपास 5:30. दुपारी 2ला तिने स्ट्रीम सुरू केली होती. आता 5:30 वाजलेत. विचार करा कवाचं बघतोय मोबाईल आणि मी टी व्ही आणि मोबाईल पाहिला अर्धा तास आता त्याने मग लगेच ठेवून दिला आणि ते किती वेळचं बघतोय विचार करा. तुम्हाला दाखवतो सांगा पूर्ण अंधार केला आणि टी व्ही बघतोय. हेच ते माणूस भूताची सीन बघ. सगळं सांगितलं मी काय करू राहिलो किती वेळचं बघतो. लाईटला आणि अंधार बघा किती केलाय तिने माणसाने या जनावराने. आणि स्ट्रीम बघा किती तासाची होती 6:21. आता किती झालेत 5 तास झालेत कंप्लीट. काल धरून पावलेलं काल आणि त्याच्या कालपासून याला सांग मोबाईल भूताची बघतोय. सिरियल बघतोय ते. अरे पण किती दुपार धरून बघतोय. कालपासून बंद करायला लावताला. तुला माहिती आहे मी केव्हापासून बघतोय तू जर बघून देत असले तर मग तू त्याच्या हाताने डोळे खराब करून राहील. बाकी गाईज आता मला ओट्स खायचे आहेत. सोयाबीन भात बीत खाऊन बसलं मी सगळं. आणि 2 मिनिट थोडा आवाज कमी ठेव ना. ओट्स खायचे असं मी आता 7 वेळा सांगितले. ते खाऊन मी खेळायला जाणार आहे आणि तशी जिम मारून घरी येणार. किती घेऊ चहा किती बरं झालं बघ. त्याने चहा घेऊ बघ माझ्या घेऊन तर बघ लय वेळ झाली. गावाकडच्या झाला का नाही दूध जास्त काय घेऊन संकट झालं. वासनीच समजलं. चहा गाईज उन्हाळा असं नाही तर कोणताही ऋतू असो चहाशिवाय मजा नाही जेवणात. कसं केलं कर एकदा कर ना. इडीच बाई. कर ना एकदा. असं ना काही होतं म्हणून तुला. गणेश आपलं येतं असाइनमेंट लिहून राहिलं. धन्यवाद खूप खूप धन्यवाद. असं काहीच असं सोपं काम होतं आपलं असाइनमेंट लिहायचे असले. धन्यवाद तुझे खूप धन्यवाद. नाही 12 झालेली आहे आता मला काहीच काम नाही काहीच काम नाही खरं तुला बिंदास लिहायचं आहे मला. बरं का आज अजून तुला 2 वाहिले त्यातल्या. तू काय काय मेरे गाणी दिवसभर मग करू शकतो तू. नाही तर घरी आता तुला डायलॉग म्हणता येत नाही. मिरची तू समीरा रे का म्हणते. मम्मीचं नाव समिती दाता म्हणून समिती झाली. बाकी काही पप्पा गेले होते गावाला येताना समस्या आणि दारा दारा घेतात माहित नाही. दारे पाय धुतलेत. इकडे बघ खेळून आलोय जिम मारून आलोय बाहेरून आलोय पाय धुतले पाहिजे. एकदम भारी विषय आला. बल्किंगसाठी मी काही पण खाऊ शकतो. समोसे उलट जास्त कॅलरीज झाल्या माझ्यासाठी. बातम्या नको आता आम्हाला
गाईज हे कॉम्बिनेशन इज द बेस्ट कॉम्बिनेशन एव्हर मी सांगितलं तुम्हाला आणायला तुम्ही ऑफ आणायला आवर वर्ल्ड. चटणी नाही दिली का त्यांनी? होय, चटणी मागावं लागते, ती देत नाही त्याशिवाय. ती नाही, चिंच पाणी दिलं असेल ते. जिलेबीच आहे ना का समोसाच आहे? नाही याच्यात म्हणावं लागतं त्याला, तेव्हा ते देतो म्हणून. काहीच मजा काय करणार, आमच्या इथं फिक्स समोसा आला, लय भारी समोसा. ते नाव कोणाचे ते विथ दिस स्वीट. काय काय आणलंय? कोणी दिले असते गावाकडून लई घेऊन आले बाबा. चटणी बी आणली त्यात काय आहे? तुमची तरी. याच्यात हरभऱ्याचे हे करायला, हरभऱ्याची आमटी करायला, हळवळ आमटी करायसाठी आणली. गाय जाते समोसे आले बरं, पोटलं भरलंय तरी मी खाणार. इकडे बघू नको. अरे कधी के फ्रीज मध्ये पहिले मला वाटलं सांग ना, त्याने वाया नाही. 3 चपाती तरी खाणार मी. तरी मी म्या हे कोणी टाकलं शर्ट आपण इकडे फेकून देतो काढून टाकतो. तिला याची टाकला. आमटी करायची बरं का. येतो काय कपडे फेकून देतो तिकडे तिकडे लगेच पळतो. दोष देण्यापेक्षा आहे ना आपला हात वर्षाला सत्तेन काढली अंडे को मारतली ती. भूकंप झाला तुला माहित नाही. हे सगळं प्लेन करते. भूकंप झाला भूकंप काहीच मी इकडे निवांत आहे ना, माहिती आहे. उशी टाकली. बाबा काय पेटलो थोडा धाकाला लागून द्यायचा. ए हा मला काय हे करायचं? टोय नाही हे लाड नाही. अरे पण मी काय लगी घेऊ नको लाद बीत नको मारून तिकडे. अरे असं नाही हा करायचं. लात कुठं मारली राव मी? असं नाही हे करायचं. तू हात पाय तिकडे आपटेव खाली डायरेक्ट फरचीवर आपटायची तुला तर मी वाटत आपटीत. आपट तसे नाही पुराडेवाने आपटायची. बस मंद आहे काय तू म्हणले ना आपटी, आता हात पाय आपटीले. आपटा मोबाईलच धरता ना तिला. गाई सध्याच्या आता मी ना नॉर्मल खाणार आहे. नॉर्मल बघा माझं किती असतं. इसे मेरे भाषे में नॉर्मल बोलते. और इसके साथ 4 केली, 4 केळं खाणार. एवढ्या 3 चपात्या. हे 3 चपात्या नॉर्मल आहे माझ्यासाठी सध्याच्याला, कालपासून म्हणता येईल बल्किंगसाठी. कारण समोसे खाल्ले त्याच्यामुळं थोडं नॉर्मल खावं लागेल. आणि चटणी मम्मी भरीत करून राहिली वांग्याचं, पण मग आता ते उस्तरतोवर चटणी आणतो. गणेशने काय जागी वही पूर्ण केली जागून. शेवटी कुठे गेली? अक्षर चांगलं काढलं, काय विषय नाही. हे नॉर्मल विषय. धन्यवाद तुझे. चांगलं काढलं, नॉर्मल विषय नाही. लय भारी काढलं. सॉरी. इकडे बाय येथून लिहिलं, येथून इकडे बाय, इथून लिहिलंय. धन्यवाद. आज लय कुठं झालं असतं, गण्याने लिहून दिली म्हणून काम सोपं झालं. आता मी एडिटिंग ब्लॉग पाहिला पाहिजे. वही कोणाची? हां ते नाही बघत मग ब्लॉगचं. लिहून देतो त्यांच्याकडे. चॅनलच नाही पहिली गोष्ट मॅडमकडे. जे मॅडमची वही बघत असले तरी मित्रा भाव पण लिहून घेतली. बघतच नाहीत पहिली गोष्ट. जाऊ दे. जरा बातच ना मित्राला नाही सांगत. जाऊ दे, मी आता एडिटिंग करतो आणि झोपतो. गाणं कसं वाटतं सांग अभ्यास केला आपण लिहिल्यावर? रोज लिहात जाय मग. हां माझ्या वया नाही दिलं 12वी तुला म्हणलं लय लय. तुला माहिती आहे का ना माझं शेड्यूल कसं फिक्स हा, असतं. मग तुला मी किती म्हणलं तरी माझा भरोसा देऊ शकत नाही. 12वीला मग एवढं वया लिहिलं तरी विषय घ्यायला ऐक ना माझ्या नंतर विषय घ्यायला माहिती परिवहन आणि शारीरिक शिक्षण एवढं व्हायचं होतं पाहिलं. काय काय काय? परिवहन आणि शारीरिक शिक्षण. काय वरण? परिवहन पेपरच्या काळात काय म्हणलं होतं? गोलबल. ग्लोबलला गोलबल म्हण. ग्लोबल. ऐक नाही बोल. 2 वया होत्या आणि मी लिहिल्याच नव्हत्या त्या. गावाला गेलो तरी माझ्याकडे होत्या त्या वया, पप्पाने आणल्या पण होत्या. आणि नंतर मी द्यायला गेलो, नाही सर म्हणले ते शाळा शिक्षणाची वय लिहिली का? म्हणलं नाही. परिवहनाची लिहिली? म्हणलं नाही. जाऊन नको लिहू म्हणा, तसं पण लागत नाही आम्हाला, दिले तुला मार्क. त्या फेकून दिल्या लगेच. काय वय काय शिकायचं वय? परिवहन आणि शारीरिक शिक्षण.
परिवरण असं विषयच नव्हता. परिवरण नाही का? पर्यावरण. हा पर्यावरण. काय शाळा शिकला रे गाणं तू? खरं सांग, काय शाळा शिकला? 5वी तक मी 8वीत होतो आणि 10वीत. असं डसन गाणं तू शपथ मला तारक मेहता आठवलं राव. गाईच थांब दोन ना, ते रेडिओ सापडतो बघ, त्यांना सापडतो बघ म्हणतोय बघा. वेडेला. हा, आणि त्या रेडिओ मधून आहे ना ते जादू येतो बघा, जादूचा मेसेज येत असतो, तवा हे संगीत असतात ऐका. काय सेमी आहे राव. मला काय आलं काय माहिती, एवढा आवाज काढला सेम वाटतं टीव्हीतून आलाय. दोनदा तीनदा केलं, कुत्र्याचा आवाज काढला काल मी म्हणतो टीव्हीतच ऐकू येतोय. एडिटिंग करतो आणि झोपतो. लय कंटाळा आला एडिटिंग. परत झोपतो डायट. आता हे डाएट वाढवल्यावर नाही मग असे जर तू वया लिहून दिल्या मग माझ्याक नाही करत, मग निम्म्याच्यावर काम होईल राव. म्हणजे मी नुसतं लिखाण काम गाढव काम करण्यापेक्षा माझं मेन ठिकाणी मन लागेल जिथं अभ्यास करायला पाहिजे. माझा कोर्स मध्ये नाही, ब्लॉगिंगचा नाही विषय, मला अभ्यासाचं म्हणतोय मी. मला आहे ना हे शिकायचंय JS. मला सगळा काय म्हणलं तू? एडिटिंग करता करता असं समजा नाही तू तरी कमळून राहिली. हा, त्यामुळे झालं सगळं. बिगर कधी म्हणतोय बिगर धर गोपाळ, गिरधर गोपाळला बिगर आवाज नाही का बघलास. मम्मी झोपी तिकडं मोबाईल पाहून राहिली मम्मी. तर गाईज माझी पूर्ण एडिटिंग झाली आणि लाईट करायची मनस्थिती कोणाचीच नाही. चालू हे लाईट करायची म्हणजे लाईट बापा लाईट चालू करायची मनस्थिती कोणाचीच नाही. आता इथेच ब्लॉग एंड करतो, कोणाच झोप नाही. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही.